आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तसेच महाराष्ट्रामध्ये जे दुष्काळाचं सावट निर्माण झालेलं आहे, त्याला सर्वस्वी म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जबाबदार आहेत. सर्व जलसंपदाच्या नावानं लोक टीका किंवा त्यांच्या दारात जाऊन मोर्चा काढत आहेत. पण माझं तर मत आहे की मुख्यमंत्र्यांच्या दारात जाऊन सर्व शेतकऱ्यांनी व सर्व नागरिकांनी बसलं पाहिजे. कोल्हापूर जिल्ह्याची नैसर्गिक परिस्थिती पाहता, भौगोलिक परिस्थिती पाहता, ज्या छत्रपती शाहू महाराजांनी दूरदृष्टी करून जे धरण बांधले, त्याचबरोबर ज्या बाकीच्या धरणांची निर्मिती झाली, मग ते राधानगरी, काळमवाडी, इकडं वारणा, तुळशी, तसेच महाराष्ट्रात सोलापुरातलं उजनी, ह्या धरणांची व पूर्ण महाराष्ट्रातल्या धरणांची पाहणी केली किंवा बघितलं असता त्यांच्याकडं, तर त्यामधलं पाणी जे सोडून देण्याच्या अनियंत्रितपणा, विस्कळीतपणा मुख्यमंत्र्यांचं अजिबातच याकडं लक्ष नाही. मुख्यमंत्र्यांचं लक्ष फक्त आणि फक्त आमदार फोडणे, खासदार फोडणे, त्यांच्या वाटाघाटी करणे, पक्षांची वाट लावून टाकणे याकडं आहे. जनतेकडं अजिबात लक्ष नाही. पेपर फुटतात त्याकडं लक्ष नाही. विद्यार्थी रस्त्यावर, शेतकरी रस्त्यावर, माता भगिनी रस्त्यावर, कुणाचा कुणाला पायपूस नाही, अशी आजची परिस्थिती निर्माण झालेली आहे. हेच जर मुख्यमंत्र्यांना माहीत होतं की गेल्या वर्षीचा पाऊस ऑक्टोबर नोव्हेंबरपर्यंत लागला आणि तो थांबला, यावर्षी पाऊस पुढे जाणार आहे किंवा काय, ह्याची सगळी भौगोलिक माहिती मुख्यमंत्र्यांना होती. मग त्यांनी जर आमच्या छत्रपती शाहू महाराजांनी आमच्या कोल्हापूर जिल्ह्याला सुजलाम सुफलाम केलं, त्या शाहू महाराजांच्या बळकटावरती, त्यांच्या आशीर्वादावरती आमचा कोल्हापूर जिल्हा आज सक्षम आहे. त्याची वाट लावण्याचे काम या मुख्यमंत्र्यांनी केले असं माझं ठाम मत आहे. याचं कारणही असं आहे, कारण ह्या सगळ्याची माहिती मुख्यमंत्र्यांना असते आणि ही माहिती त्यांच्याकडे असताना देखील धरणातले पाणी म्हणून सोडलेलं आहे. आम्ही परवाच उजनी धरणाला भेट दिली, तर उजनी धरणातले पाणी 70 दिवस तिन्ही कालव्यांना सोडून दिलं. म्हणजे हे सगळं पाणी कर्नाटकला गेलं. आता तिथं कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार, इथं यांचं भाजपचं सरकार. त्या पाण्याचा आणि सरकारचा काही संबंध नाही. पण जी माणसं मरतायत, ज्यांना गरज आहे, आज शेतीची विल्हेवाट टाकली आहे, म्हणून लागवड खतांची किमती वाढलेल्या आहेत, शेतकरी मेळकुटीला लागला आहे, विद्यार्थी कासावीसा आहे. तर अशा परिस्थितीमध्ये मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी माझी विनंती आहे. डॉक्टरांनी ऍडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही. मग टेन्शन घेऊ नका. सूर्या हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत. कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम. पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर. संपर्क 9822 63 54 69.